जेव्हा एखादा माणूस खूप पुण्य गोळा करतो त्याला दैवी शक्ती प्राप्त होते, परंतु तो ईश्वर नाही होत. मग मुक्त कधी होतो? त्याला परत परत माणसाकडे यावं लागतं. देवांच्या वाट्याला पुण्य आहे परंतु मुक्ती नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कीर्तनकारांना हे बोलताना ऐकलं असेल, स्वर्गीचे जे देव आहे ना ते मनुष्य जन्माची काय करतात, आस करतात की आम्हाला माणसाचा जन्म भेटला पाहिजे. तुम्हाला काय विशेष वाटतं याच्यामध्ये? जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांना गावाकडे जाऊन राहावं वाटतं, त्यांना चुलीवरची भाकरी खावीशी वाटते, त्यांना झोका खेळावा असं वाटतं, त्यांना नदीमध्ये उड्या मारावीशी वाटतं, त्यांना सायकल चालवावीशी वाटते, त्यांना बैलगाडीमध्ये बसावं असं वाटतं. तुम्ही बघा इथे जे फार्मर टुरिस्ट पॉईंट तयार झाले तिथं श्रीमंत लोक जातात, त्यांच्या मुलांना बसवतात, 1000 रुपये देतात बैलगाडी बसायची. चुलीवरची भाकर, स्वर्गीची देव इच्छिताती ये लोका, हे लोकांचं जीवन त्यांना अपेक्षा आहे. हे जे सेलिब्रिटीज असतात त्यांना सामान्य असं स्टॉलवर जाऊन किंवा एखाद्या सामान्य लोकांसारखा प्रवास करावा, कुठे जाऊन मस्त बसावं, खावं प्यावं असं वाटतं, पण ते नाही करू शकत. ते रात्रीच्या 12 नंतर बाहेर निघतात. ते एवढे प्रसिद्ध असतात की त्यांना त्यांची प्रसिद्धी त्यांचं जीवन काय करून टाकते, दाबून टाकते, अस्वस्थ करून टाकते. आणि म्हणून पुण्य ही फार काही उपयोगाचं नाही आणि पाप तर तोट्याचा आहे. मग ह्याच्यामध्ये मनुष्य जन्म सर्वात काय आहे, सुंदर आहे. हा एक चौकाचा पॉईंट आहे. इथून तुम्ही देवही होऊ शकता, दानव होऊ शकता आणि मुक्तही होऊ शकता. फार राग येणार, फार पटकन रडायला, दोघं सारखेच, लक्षात घ्या. दोघं तामसीच आहे. एक दुसऱ्यावर अत्याचार करतो आणि एक स्वतःवर अत्याचार करतो, एवढाच फरक. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की बाबा जे मनाला लागून घेतात ते माणसं खूप चांगली असतात, ते फार भयंकर असतात. ते स्वतःचा वापर करून दुसऱ्याला छळणारे असतात. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये संतुलित जीवन जगले पाहिजे. संक्रमण म्हणजे काय? एखादा बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, व्हायरस आहे, तो बाहेर आहे आणि त्याला तुमच्या शरीरामध्ये आक्रमण करायचं, ही एक नकारात्मक गोष्ट आहे. हे तुम्हाला नकारात्मक होतं. तो बॅक्टेरिया व्हायरस अशाच ठिकाणी आक्रमण करतो जिथं कमजोरी आहे. चोर अशाच ठिकाणी हल्ला करतात जिथं त्यांना घुसण्यासाठी सुरक्षित जागा आहे. रहदारीच्या ठिकाणी जिथं सुरक्षा कवच आहे तिथं ते काही डेअरिंग करत नाही. त्यांना माहिती आहे कोण आत्महत्या करेल आणि केली तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागते. आणि म्हणून आम्हाला संक्रमण करायचंय. म्हणजे कुठून संक्रमण करायचंय? आम्हाला नकारात्मक विश्वातून सकारात्मक विश्वामध्ये संक्रमण करायचंय. आम्हाला राग येतोय ना, आम्ही त्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी पहिली स्टेप काय करू शकतो? मागे वळा. मागे वळा म्हणजे काय? तुमचा मुद्दा बरोबर आहे का चुकीचा आहे, समोरच्याने किती चूक केलेली आहे हे विषय थोडे बाजूला ठेवा. मुळात ते हत्यार चुकीचं आहे. ज्या हत्याराने तुमचं नुकसान जादा होतं, समोरच्याचं कमी होतं. नेहमी आपण सांगतो राग ही असं शस्त्र आहे जे तुम्ही वापरता दुसऱ्यासाठी पण ते वार करतं स्वतःवर. बघा राग आल्यावर नुकसान कोणाचं होतं? तुम्ही जा जेलमध्ये, तुम्हाला सापडतील असे हजारो कैदी, कधी सांगतील रागाच्या भरात झालं. छोटासा राग तुमचा बी तो तेवढाच घातक आहे. मग तुम्ही राग वाईटच आहे का? राग वाईट नाही, तो अनियंत्रित होणं वाईट आहे. ज्याला राग आलेला आहे त्याला तर माहित पाहिजे ना राग आलेला आहे. तुमच्या हातामध्ये विस्तव आहे आणि तुम्ही त्याला गुलाबाच्या पाकळ्या समजू राहिले. कुठलंही शस्त्र ज्यावेळी दुसऱ्यावर चालवायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही निष्णात पाहिजे. तुमचं त्याच्यावर काय पाहिजे? नियंत्रण पाहिजे. तर शस्त्र दुसऱ्यावर उभा राहावं, नाहीतर त्या शस्त्राने आत्मघात व्हायचा. आणि राग हे असंच शस्त्र आहे. राग हे असं शस्त्र आहे जे तुमचा आत्मघात करतो. आणि म्हणून त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं आणि त्याच्याकडे जाणारी जी ऊर्जा आहे ती तुम्हाला कुठे वळवायची आहे? तुमच्या सृजनाकडे वळवायची. राग आलाय ना, मग राग कोणाचा येऊ द्या? तुमच्या वाईट सवयींचा येऊ द्या, तुमच्या आळसाचा येऊ द्या, तुमच्यामध्ये असलेल्या बेशिस्तीचा राग तुम्हाला येऊ द्या. तुम्हाला याचा जर राग आला तर जे संक्रमण होणार आहे ते सकारात्मक होणार आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये तयार झालेलं जे काही उष्टावळ आहे त्याचं खत बनवलं पाहिजे आणि ते झाडांना घातलं पाहिजे आणि झाडांकडून मिळणारं फळं फुलं तुम्ही भाज्यांमध्ये वापरले पाहिजे. तुम्ही ते खत वापरलं तर जेवणामध्ये, म्हणजे तुमच्या ज्या भावना आहेत, ज्या नकारात्मक भावना आहेत त्या वाईट नाहीये पण त्यांचं खत बनवणं गरजेचं आहे. तुम्ही त्या थेट जेवणामध्ये वापरताय. तुमची इच्छा आहे त्या लोकांनी खाव्या. तुमचा राग लोकांनी स्वीकारावा, तुमचा द्वेष लोकांनी स्वीकारावा, तुमचा मोह लोकांनी स्वीकारावा, तुमच्या लबाड्या लोकांनी स्वीकाराव्या. तुमचा द्वेष, मत्सर, तुमचा स्वार्थ, तुमचा कपटीपणा, विश्वासघात या सगळ्या ज्या भावना आहेत तुमच्या मधल्या त्या सगळ्या लोकांसाठी आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु त्या तुमचाच घात करतात. मग फक्त दारुड्याचा विषय आहे का? नाही. तुम्ही वासनांच्या, भावनांच्या या आहारी जेवढे लोक जातात त्यांची हीच अवस्था, बरोबर की नाही? राग त्याच्यापेक्षा भयंकर आहे. दारुड्या आहेत बरा, राग उड्या चांगला नाही. जो कायम रागामध्ये उड्या मारतो, काय जणू काही गुलाब पाणीचे असं समजून त्याच्यामध्ये उड्या मारतो. बऱ्याच काही माणसं तर कायम असे गुमराईमध्ये जिंकतात. धक्का लागे बुक्कान, चिरकुट लागे चिमटा. लक्षात घ्या, तुम्ही नागा साधू झाले बरे, तुम्हाला राग शोभेल. तुम्ही माणूस म्हणून जर अशा अवस्थेमध्ये जर जगायला लागलात तर तुमचं स्वतःचं जीवन तुम्ही नरक तर बनवालच, पण तुमच्या आजूबाजूलाही नरक निर्माण करा. मातीकडे लाखो वर्षांची मेमरी आहे. म्हणून तर एका विशिष्ट भागामध्ये विशिष्ट प्रकारची फळं भाज्या प्रसिद्ध आहे, धान्य प्रसिद्ध आहे. कुठं पण काही पण उगत जरी असेल, परंतु त्या भागामध्ये आज जो जिओ टॅग दिला जातो, जिओग्राफिकल जी काही ओरिएंटेशन त्याला दिलं जातं, त्याला जी ओळख दिली जाते ती कशामध्ये दिली जाते? काय पिकेल हे खनिज ठरवतं, ती माती ठरवते काय पिकेल आणि कसं पिकेल हे सुपीकता ठरवते. तसं माती स्वतः
स्वतःमध्ये मेमरी घेऊन जगते. काम करत असताना देखील मध्ये आपण एक ब्रेक घेतो. तो जो ब्रेक आहे ना, तो ब्रेक म्हणजे संक्रांत. या भौगोलिक दृष्टीने या सृष्टीने घेतलेली एक छोटीशी ब्रेक आहे आपल्यासाठी. मग तो जो म्हटला छोटासा जो ब्रेक आहे, त्या ब्रेकमध्ये आपण ज्या चुका केल्या असतील, ज्या आपण रस्ते भरकटलो असेल, ज्या आपण नुकसान केलं असेल, ते भरून काढण्याचा आजचा दिवस आहे आणि ती संधी आपल्याला मिळते. म्हणून तो उत्सव काय करायचा आहे, साजरा करायचा आहे. एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले आणि तुम्हाला असं संधी भेटली की तुम्हाला हा पेपर परत द्यायला संधी मिळणार आहे, तुम्हाला किती आनंद होतो. तसं तुमच्या जीवनामध्ये जो पेपर गेला तुमचा, तो सोडा तुम्ही. आता हा नवीन पेपर तुम्हाला परत द्यायला मिळणार आहे. एक अजून एक चान्स आहे. सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. आमच्या सर्वांमध्ये जे ऊर्जा आहे तीच आमचं जीवन आहे आणि ती ऊर्जा तेजस्वी करण्यासाठी आणि त्या तेजस्वीची जी ताकद आहे, ऊर्जेची जी ताकद आहे, ती चांगल्या गोष्टीमध्ये वापरण्यासाठीचा संकल्प करण्याचा दिवस म्हणजे संक्रांत आहे. आज तुम्ही सर्वांना मनोभावे भेटा. फक्त शारीरिक स्तरावरती किंवा भौतिकदृष्ट्या त्याला काही देऊ नका, तर भावनेला भारलेलं आणि खरोखर स्वतः आतून स्वीकारलेलं जे काही तुमचं जे अस्तित्व आहे त्याला साक्षी ठेवून तुम्ही समोरच्याला अंतःकरणापासून म्हणा गोड बोलण्यासाठी जी काही विनंती आहे ती तुम्ही तुमच्या अंतःकरणाने केली पाहिजे. संक्रमण हा शब्द त्याच्यामध्ये खऱ्या अर्थ. अतिक्रमण आणि संक्रमण. अतिक्रमण म्हणजे काय, मर्यादा आहे त्या ओलांडणं. माकडाचा माणूस झाला, काय झालं, अतिक्रमण झालं. परंतु जेव्हा आपण म्हणतो की एखादा पुण्यवान माणूस आहे, तो आध्यात्मिक बनला. जेव्हा एखादा माणूस खूप पुण्य गोळा करतो त्याला दैवी शक्ती प्राप्त होते, परंतु तो ईश्वर नाही होत. मग मुक्त कधी होतो, त्याला परत माणसाकडे यावं लागतं. देवांच्या वाट्याला पुण्य आहे परंतु मुक्ती नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कीर्तनकारांना हे बोलताना ऐकलं असेल, स्वर्गीचे जे देव आहे ना, ते मनुष्य जन्माची काय करतात, आस करतात की आम्हाला माणसाचा जन्म भेटला पाहिजे. तुम्हाला काय विशेष वाटतं याच्यामध्ये? जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांना गावाकडे जाऊन राहावं वाटतं, त्यांना चुलीवरची भाकरी खावीशी वाटते, त्यांना झोका खेळावासा वाटतो, त्यांना नदीमध्ये उड्या मारावीशी वाटतं, त्यांना सायकल चालवावीशी वाटते, त्यांना बैलगाडीमध्ये बसावं असं वाटतं. तुम्ही बघा ना, इथे जे फार्मर टुरिस्ट पॉईंट तयार झाले तिथं श्रीमंत लोक जातात, त्यांच्या मुलांना बसवतात, 1000 रुपये देतात बैलगाडी बसायची. चुलीवरची भाकर. स्वर्गीची देव इच्छिताती ये लोका. हे लोकांचं जीवन त्यांना अपेक्षा आहे. हे जे सेलिब्रिटीज असतात त्यांना सामान्य असं स्टॉलवर जाऊन किंवा एखाद्या सामान्य लोकांसारखा प्रवास करावा, कुठे जाऊन मस्त बसावं, खावं प्यावं असं वाटतं, पण ते नाही करू शकत. मग ते रात्रीच्या 12 नंतर बाहेर निघतात. ते एवढे प्रसिद्ध असतात की त्यांना त्यांची प्रसिद्धी त्यांचं जीवन काय करून टाकते, दाबून टाकते, अस्वस्थ करून टाकते. आणि म्हणून पुण्य हे फार काही उपयोगाचं नाही आणि पाप तर तोट्याचं आहेच. मग याच्यामध्ये मनुष्य जन्म सर्वात काय आहे, सुंदर आहे. हा एक चौकाचा पॉईंट आहे. इथून तुम्ही देवही होऊ शकता, दानव होऊ शकता आणि मुक्तही होऊ शकता. मग तुम्ही जर मुक्त झालात तर तुम्ही मालक झालात. तुम्ही जर देव झालात तर तुम्ही भोगी होणार, राजस गुण तुमच्यामध्ये वाढणार. आणि तुम्ही जर तमसी झाला तर तुम्ही राक्षसी वृत्तीकडे जाणार. बरोबर आहे. आणि म्हणून आपण संक्रमण करण्यासाठी इथं आहोत. माणसाच्या जागेवर आहात. तुम्ही कुठे आहात, तुमचं तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुम्ही देवाच्या जागेवर आहात, फार पुण्यवान आहात, फार सज्जन आहात. तुम्ही दानवाच्या दिशेने तुम्ही भटकलेले आहात, तुम्ही तामसी आहात, तुम्हाला फार राग येतो, फार पटकन रडायला येतं. फार राग येणार आणि फार पटकन रडायला, दोघं सारखेच. लक्षात घ्या, दोघं तामसीच आहे. एक दुसऱ्यावर अत्याचार करतो आणि एक स्वतःवर अत्याचार करतो, एवढाच फरक आहे. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की बाबा जे मनाला लागून घेतात ती माणसं खूप चांगली असतात. ते फार भयंकर असतात. ते स्वतःचा वापर करून दुसऱ्याला छळणारे असतात. आलं लक्षामध्ये? आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये संतुलित जीवन जगले पाहिजे. मग संक्रांत काय आहे की तुम्हाला त्या ठिकाणावरून संक्रमण करायचं आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही. संक्रमण म्हणजे काय, एखादा बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, व्हायरस आहे, तो बाहेर आहे आणि त्याला तुमच्या शरीरामध्ये आक्रमण करायचं. ही एक नकारात्मक गोष्ट आहे. हे तुम्हाला नकारात्मक वाटतं. तो बॅक्टेरिया व्हायरस अशाच ठिकाणी आक्रमण करतो जिथं कमजोरी आहे. चोर अशाच ठिकाणी हल्ला करतात जिथं त्यांना घुसण्यासाठी सुरक्षित जागा आहे. रहदारीच्या ठिकाणी जिथं सुरक्षा कवच आहे तिथं ते काही डेअरिंग करत नाही. त्यांना माहिती आहे कोण आत्महत्या करेल. लक्षामध्ये? आणि केली तर त्यांना त्याची किंमत
मोजावी लागते. आणि म्हणून आम्हाला संक्रमण करायचं आहे. म्हणजे कुठून संक्रमण करायचं आहे? आम्हाला नकारात्मक विश्वातून सकारात्मक विश्वामध्ये संक्रमण करायचे. जसा व्हायरस बॅक्टेरिया स्वतः अत्यंत विषारी असून तो अमृता समान शरीरामध्ये, निरोगी शरीरामध्ये प्रवेश करण्याचा काय करतो? निरोगी पेशीवर हल्ला करण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. कुठलाही कीड, कुठलाही रोग हा चांगल्या गोष्टीवर हल्ला करतो. तो सडलेल्या याच्यातून बाहेर पडतो. उलट कळतंय का तुम्हाला? म्हणजे तुमच्यातील असलेले जे दोष आहे, राग, द्वेष, मद, मत्सर, मोह, वासना, या सगळ्यांच्या ज्या भावना आहे त्या भावनांचं संक्रमण झालं पाहिजे. आणि त्या कशा बनल्या पाहिजे? गोड बनल्या पाहिजे. ते सध्या कशा आहे? तिखट आहे, कडू आहे, प्रचंड टोचणारे आहे. मग ह्या ज्या टोचणाऱ्या आणि तुम्हाला वेदना देणाऱ्या ज्या भावना आहे त्या भावनांना तुम्हाला कसं बनवायचं आहे? आज मधुर बनवायचे, त्यांना रुचांचं रूपांतरण करायचंय. प्रचंड ऊन आहे बाहेर, कडक, आणि घाम येतोय अंगामध्ये. काही नाही, शेजारी झाड आहे, त्या झाडाखाली ये, वळ मागे थोडासा. एखाद्या नदीमध्ये किंवा तुम्ही समुद्रामध्ये गेलात तर तुमच्या समोर समुद्र आहे आणि मागे किनारा आहे. तुम्हाला जर तुमचं जीवन वाचवायचं असेल तर काय करावं लागेल? संक्रमण करावं लागेल, यू टर्न घ्यावं लागेल. आणि तुम्ही आगाऊपणा केला तर तो तुमच्या आयुष्यातला शेवटचा असेल. मग भावनांच्या समुद्रामध्ये आम्ही असेच चुका करतो. आम्हाला राग येतोय ना, आम्ही त्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी पहिली स्टेप काय करू शकतो? मागे वळा. मागे वळा म्हणजे काय? तुमचा मुद्दा बरोबर आहे का चुकीचा आहे, समोरच्याने किती चूक केलेली आहे हे विषय थोडे बाजूला ठेवा. मुळात ते हत्यार चुकीचं आहे, ज्या हत्याराने तुमचं नुकसान जादा होतं समोरच्याचं कमी होतं. नेहमी आपण सांगतो राग ही असं शस्त्र आहे, राग हे असं शस्त्र आहे जे तुम्ही वापरता दुसऱ्यासाठी पण ते वार करतं स्वतःवरती. बघा, राग आल्यावर नुकसान कोणाचं होतो? तुम्ही जा जेलमध्ये, तुम्हाला सापडतील असे हजारो कैदी कधी सांगतील रागाच्या भरात झालं. मग छोटासा राग तुमचा बी तो तेवढाच घातक आहे. मग तुम्ही राग वाईटच आहे का? राग वाईट नाहीये, तो अनियंत्रित होणं वाईट आहे. ज्याला राग आलेला आहे त्याला तर माहित पाहिजे ना राग आलेला आहे. हॅलो, तुमच्या हातामध्ये विस्तव आहे आणि तुम्ही त्याला गुलाबाच्या पाकळ्या समजू राहिले. हॅलो, कुठलंही शस्त्र ज्यावेळेस दुसऱ्यावर चालवायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही निष्णात पाहिजे. तुमचं त्याच्यावर काय पाहिजे? नियंत्रण पाहिजे. तर शस्त्र दुसऱ्यावर उभा राहावं, नाहीतर त्या शस्त्राने आत्मघात व्हायचा. आणि राग हे असंच शस्त्र आहे. राग हे असं शस्त्र आहे जे तुमचा आत्मघात करतं. आणि म्हणून त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं आणि त्याच्याकडे जाणारी जी ऊर्जा आहे ती तुम्हाला कुठे वळवायची आहे? तुमच्या सृजनाकडे वळवायची. राग आलाय ना, मग राग कोणाचा येऊ द्या? तुमच्या वाईट सवयींचा येऊ द्या, तुमच्या आळसाचा येऊ द्या, तुमच्यामध्ये असलेल्या बेशिस्तीचा राग तुम्हाला येऊ द्या. तुम्हाला याचा जर राग आला तर जे संक्रमण होणार आहे ते सकारात्मक होणार आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये तयार झालेलं जे काही उष्टावळ आहे त्याचं खत बनवलं पाहिजे आणि ते झाडांना घातलं पाहिजे आणि झाडांकडनं मिळणारं फळं फुलं तुम्ही भाज्यांमध्ये वापरले पाहिजे. तुम्ही ते खत वापरलं तर जेवणामध्ये, म्हणजे तुमच्या ज्या भावना आहेत, ज्या नकारात्मक भावना आहेत त्या वाईट नाहीये, पण त्यांचं खत बनवणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्या थेट जेवणामध्ये वापरताय. तुमची इच्छा आहे त्या लोकांनी खाव्या, तुमचा राग लोकांनी स्वीकारावा, तुमचा द्वेष लोकांनी स्वीकारावा, तुमचा मोह लोकांनी स्वीकारावा, तुमच्या लबाड्या लोकांनी स्वीकाराव्या. तुमचं द्वेष, मत्सर, तुमचा स्वार्थ, तुमचा कपटीपणा, विश्वासघात, ह्या सगळ्या ज्या भावना आहेत तुमच्यामधल्या त्या सगळ्या लोकांसाठी आहे असं तुम्हाला वाटतं, परंतु त्या तुमचाच घात करतात. दारुड्या दुसऱ्याची फुकटमध्ये पितो सुरुवातीला. कुठलीही नशा करणारा दुसऱ्याची फुकट सुरुवात दुसऱ्याकडून करतो. नंतर जेव्हा त्याला सवय लागते ना तर मग तो स्वतःच घर फुकतो. सगळा सत्यानाश होतो तरी पण त्याची काही सुटत नाही. शेवटी योगायोगाने जर कुणी सज्जन भेटला, संगत भेटली तर त्याचं जीवन सुधारतं, अन्यथा 99% बरबादच होतो. मग फक्त दारुड्याचा विषय आहे का? नाही. तुम्ही वासनांच्या, भावनांच्या
या आहारी जेवढे लोक जातात त्यांची हीच अवस्था आहे. बरोबर आहे की नाही? राग त्याच्यापेक्षा भयंकर आहे. दारुड्या एक पिरियड बरा, रागुड्या चांगला नाही. जो कायम रागामध्ये उड्या मारतो, कायम जणू काही गुलाब पाणीचे असं समजून त्याच्यामध्ये उड्या मारतो. बऱ्याच वेळा काही माणसं तर कायम असे गुमराहीमध्ये चिमतात. धक्का लागे बुक्कान चिरकुट लागे चिमटा. लक्षात घ्या, तुम्ही नागा साधू झालेले बरे. तुम्हाला राग शोभेल. तुम्ही माणूस म्हणून जर अशा अवस्थेने जर जगायला लागलात तर तुमचं स्वतःचं जीवन तुम्ही नरक तर बनवालच, पण तुमच्या आजूबाजूलाही नरक निर्माण करा, भूत निर्माण कराल आजूबाजूला. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये संक्रांत ही साजरी केली पाहिजे. ती कशी केली पाहिजे? सद्गुरू सांगता, आमचं जीवन घडवणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्यांचा उत्सव साजरा करायचा आजचा दिवस आहे. ते म्हणतात माती, प्राणी, वनस्पती, हवा, पाणी आणि मानव, या सर्वांचा एकत्रितपणे उत्सव प्रकृतीसोबत प्राण्यांनी, या जीवांनी, माणसांनी साजरा केला. काय हा उत्सव आहे? का रे बाबा? आभार मानण्याचा दिवस आहे आजचा. मातीचे आभार माना, पाण्याचे आभार माना. मातीकडे लाखो वर्षांची मेमरी आहे. म्हणून तर एका विशिष्ट भागामध्ये विशिष्ट प्रकारची फळं, भाज्या प्रसिद्ध आहे, धान्य प्रसिद्ध आहे. कुठं पण काही पण उगत जरी असेल, परंतु त्या भागामध्ये आज जो जिओ टॅग दिला जातो, जिओग्राफिकल जी काही ओरिएंटेशन त्याला दिलं जातं, त्याला जी ओळख दिली जाते, ती कशामुळे दिली जाते? काय पिकेल हे खनिज ठरवतं. म्हणजे ती माती ठरवते काय पिकेल आणि कसं पिकेल हे सुपीकता ठरवते. तसं माती स्वतःमध्ये मेमरी घेऊन जगते. तुम्ही काल परवा आले, 20-30 वर्षापूर्वी, 40-50 वर्षापूर्वी, आणि तुम्ही त्या मातीला बदलायला निघाले. अर्थ मुव्हर्स, याला याचं मन अटकलं एक ठिकाणी, तुम्ही दुसरी का हलवत नाही. हा, पृथ्वी हलवायला निघा. अर्थ मुव्हर्स, काय नावं ठेवता लोक. मला तर मोठं आश्चर्य वाटतं कधी कधी. बकेटभर माती घेतली, झाली अर्थ याची. अहंकाराने काय काय नावं ठेवली असतील लोकांनी, काही त्याचा अंदाज आपण करू शकत नाही. म्हणून पहिलं मातीचा आभार, त्या मातीबरोबर उत्सव साजरा करा. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुम्ही अनवाणी पायाने जर रोज 1 तास जर सुपीक मातीवर जर फिरलात तर तुम्हाला कुठलेच आजार नाही होत. 1 तास. तुम्ही मला मग शेतकरी कसं काय आजारी पडतो? पूर्वीचे शेतकरी आजारी पडतच नव्हते. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा तालुक्यामध्ये एखादं हार्ट अटॅकचं पेशंट निघालं तर अख्ख्या तालुक्यात चर्चा व्हायची, वर्षभर चर्चा व्हायची. कॅन्सर तर दूर दूरपर्यंत ऐकायला मिळत नव्हतं. फार जुनी गोष्ट नाही ना हो, 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट. म्हणजे आम्ही मातीपासून दूर गेलो, आम्ही पाणी दूषित केलं. पाण्याची मेमरी तर एवढी खतरनाक आहे, ते तुमच्या भावना पकडतं. आणि म्हणून हवा आहे, हे सर्व आजूबाजूला आमच्या प्राणी आहेत. मग ही सर्व जी जीवसृष्टी आहे, या जीवसृष्टीने उत्सव साजरा करायचा आहे असं सद्गुरू म्हणता संक्रांतच्या दिवशी. त्याचं कारण असं आहे की या सर्वांना एक ठेराव मिळतो आजच्या दिवशी. स्टॉपवर गाडी थांबते. जेव्हा लांबचा प्रवास असतो ना, तेव्हा मध्ये एक स्टॉप घेते गाडी आणि तिथे लोक उतरतात, फ्रेश होता, चहा पाणी घेता, नाश्ता घेता, रिफ्रेश होता. एखादा सामना असेल तर मध्ये ते लंच ब्रेक घेता, छोटासा विश्रांती घेता. म्हणजे काम करत असताना देखील मध्ये आपण एक ब्रेक घेतो. मग तो जो ब्रेक आहे ना, तो ब्रेक म्हणजे संक्रांत आहे. ह्या भौगोलिक दृष्टीने, या सृष्टीने घेतलेली एक छोटीचं ब्रेक आहे आपल्यासाठी. मग तो जो म्हटला छोटासा जो ब्रेक आहे, त्या ब्रेकमध्ये आपण ज्या चुका केल्या असतील, ज्या आपण रस्ते भरकटलो असेल, ज्या आपण नुकसान केलं असेल, ते भरून काढण्याचा आजचा दिवस आहे आणि ती संधी आपल्याला मिळते. म्हणून तो उत्सव काय करायचा आहे? साजरा करायचा आहे. एखाद्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले आणि तुम्हाला असं संधी भेटली की तुम्हाला हा पेपर परत द्यायला संधी मिळणार आहे, तुम्हाला किती आनंद होतो. तसं तुमच्या जीवनामध्ये जो पेपर गेला तुमचा, तो सोडा तुम्ही. आता हा नवीन पेपर तुम्हाला परत द्यायला मिळणार आहे. एक अजून एक चान्स आहे. जसं उडी मारणाऱ्याला 3 चान्स मिळतात, लांब उडी मारायला ॲथलेटिक्समध्ये मिळतात ना, पण त्याचे 3 चान्स आहे.
ते 3 चान्स आपण वापरात घेतले पाहिजे. तसं जीवनामध्ये हा एक चान्स आहे का तुमचं जीवन आणखीन समृद्ध कसं करता येईल, आणखीन गोड आणि मधुर कसं करता येईल, यासाठीच आजचा दिवस आहे. रिग्रेट करण्याचा दिवस नाही आज, पश्चाताप करण्याचा दिवस नाही आहे. तर जसं जीवन आहे ते जीवन स्वीकारून आपल्याला मिळालेली जी संधी आहे तिचं सोनं करून आपण आजच्या दिवशी उत्सव साजरा केला पाहिजे. कारण मी माझ्या केलेल्या चुका काय केल्या आज दुरुस्त केल्या. त्या दृष्टीने मी पहिलं पाऊल टाकलं आणि हे पाऊल मी अशाच प्रकारे त्या दिशेने पुढे नेईल. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सर्वांनी आनंद साजरा केला पाहिजे, जेणेकरून ह्या आनंदामध्ये आपल्याला ही सृष्टीसुद्धा काय करते, मदत करते. तिने थोडासा ब्रेक घेतलेला आहे. मग उद्यापासून पुन्हा सूर्याचा परतीचा प्रवास सुरू होईल मध्याकडे. सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. आमच्या सर्वांमध्ये जे ऊर्जा आहे तीच आमचं जीवन आहे. आणि ती ऊर्जा तेजस्वी करण्यासाठी आणि त्या तेजस्वीची जी ताकद आहे, ऊर्जेची जी ताकद आहे ती चांगल्या गोष्टीमध्ये वापरण्यासाठीचा संकल्प करण्याचा दिवस म्हणजे संक्रांत आहे. आज तुम्ही सर्वांना मनोभावे भेटा. फक्त शारीरिक स्तरावरती किंवा भौतिकदृष्ट्या त्याला काही देऊ नका, तर भावनेला भारलेलं आणि खरोखर स्वतः आतून स्वीकारलेलं जे काही तुमचं जे अस्तित्व आहे त्याला साक्षी ठेवून तुम्ही समोरच्याला अंतःकरणापासून म्हणा. गोड बोलण्याची जी काही विनंती आहे ती तुम्ही तुमच्या अंतःकरणाने केली पाहिजे. तुमच्या स्वरयंत्रामधून जो ध्वनी बाहेर पडतो त्याला काहीच महत्व नाही जोपर्यंत ज्याने तो ध्वनी काढलेला आहे तो तिथं जागा नाही. त्याच्या साक्षीने तो ध्वनी निघाला पाहिजे, ज्याला आपण आत्मीयता असं म्हणतो. मग आत्मीयतेने तुम्ही जर समोरच्या बरोबर जर तुम्ही हा उत्सव जर साजरा केला तो तुम्हाला काय प्रतिक्रिया देईल, तो तुम्हाला स्वीकारेल ना स्वीकारेल, पण तुम्ही मात्र तुमचं पहिलं पाऊल उचललं पाहिजे. आणि त्या दृष्टीने तुमची सवय असेल, एखादी नातं असेल, एखादी व्यक्ती असेल, एखादा तुमचा संकल्प असेल, त्या दृष्टीने तुम्ही आज नवीन सुरुवात करा. ही प्रकृती तुम्हाला सहकार्य करेल आणि त्या संकल्पाच्या दृष्टीने तुम्ही पुन्हा एकदा मागोवा घ्या जीवनाचा, की माझ्या जीवनामध्ये काय काय राहिलंय, माझ्या जीवनामध्ये समाधान, आनंद, आरोग्य हे मिळण्यासाठी मी कुठे कमी पडतोय आणि त्यासाठी मी काय काय करायला हवं, या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेऊन आपण योग्य निर्णय घेऊन आपल्या जीवनाचं एक सुंदर असं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि त्याचा शुभारंभ करून आपण एक उत्सव साजरा केला पाहिजे. त्याचा आजचा हा दिवस आहे. धन्यवाद.